हाय फ्रेंड्स, आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण रिलेशन्स, फंक्शन्स आणि नंबर सिस्टीम पाहणार आहेत, जे की रियल ॲनालिसिसच्या बेसिक कन्सेप्टवर डिपेंड आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सेट थेरीबद्दल पाहिलेलं आहे. सेट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सेटचे टाईप्स काय आहेत, सेटवर होणारे ऑपरेशन्स कोणकोणते आहेत, या साऱ्या गोष्टी आपण सेटमध्ये पाहिलेल्या आहेत. सेटमध्ये पाहिलेल्या गोष्टी मी इथे लिहून घेतो आहे. सेटमध्ये आपण सर्वात अगोदर पाहिलं आहे कलेक्शन, म्हणजे कोणतंही कलेक्शन असेल. कलेक्शन पाहिल्यानंतर जर कलेक्शन वेल डिफाईन असेल तर तयार होत असतो सेट. ठीक आहे. आणि सेटच्या नंतर कार्टेशियन प्रॉडक्ट. ठीक आहे. कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये दोन सेट्स असतील, ए क्रॉस बी असेल. याच्यामध्ये आपण कार्टेशियन प्रॉडक्टच्या नंतर पाहणार आहेत आपण रिलेशन, आणि त्याच्यानंतर पाहायचं आहे फंक्शन. ठीक आहे. इतके कन्सेप्ट्स माहीत असणं गरजेचं आहे, कारण सर्वात अगोदर आपण पाहूयात कार्टेशियन प्रॉडक्ट. डेफिनेशन आपण याच्या अगोदर पाहिलेली आहे. कार्टेशियन प्रॉडक्ट. ठीक आहे. कार्टेशियन प्रॉडक्ट म्हणजे असतो इफ ए अँड बी एनी टू नॉन एम्प्टी sets, then Cartesian product A cross B is defined as A cross B is equal to pair of A comma B such that A belongs to capital A, B belongs to capital B. याला आपण म्हणणार आहे कार्टेशियन प्रॉडक्ट. याचं एक एक्झाम्पल पण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे रिलेशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. रिलेशनची डेफिनेशन मी इथं लिहितोय. रिलेशन, ठीक आहे. रिलेशन ही कन्सेप्ट खूप सोपी आहे. पण रिलेशन म्हणजे फक्त आणि फक्त याचा सबसेट असतो. ठीक आहे. रिलेशन इज द सबसेट ऑफ ए क्रॉस बी. फक्त इतकीच डेफिनेशन आहे. रिलेशन म्हणजे सबसेट असतो ए क्रॉस बीचा. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात सबसेट म्हणजे काय, किंवा याचे किती सबसेट आपण घेऊ शकतो, किती टाईपचे रिलेशन्स आपण घेऊ शकतो. एक एक्झाम्पल घेतोय. सपोज ए आहे ए बी सी आणि बी आहे 1,2. तर ए क्रॉस बी मध्ये एकूण किती एलिमेंट्स असतील. ए क्रॉस बीमध्ये आपण पाहिलेलं आहे. पण जर याच्यामध्ये एम एलिमेंट्स असतील, याच्यामध्ये एन असतील, तर ए क्रॉस बीमध्ये एम इंटू एन इतके सारे एलिमेंट्स असतील. आता याच्यामध्ये आपण तेच एलिमेंट्स लिहूयात पेअर वाईज. A1 नंतर असेल A2, नंतर असेल B1, नंतर असेल B2. A1 A2 B1 B2, नंतर असेल C1 आणि C2. या टाईपचे एकूण 6 एलिमेंट्स ए क्रॉस बीमध्ये येतील. आता रिलेशन म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे. रिलेशन इज द सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी. आता याचे एकूण सबसेट किती घेता येतील. सबसेट्स आपल्याला माहीत आहे. पहा, जर समजा एखाद्या एलिमेंट किंवा एखाद्या सेटमध्ये एन एलिमेंट्स असतील, तर त्या सेटचे एकूण सबसेट असतात 2n. हा फॉर्मॅट आपण याच्या अगोदर पण पाहिलेला आहे. बघा, एक एक्झाम्पल घेऊनच पाहूयात आपण. सपोज C इक्वल्स टू 1,2. आता याचे एकूण सबसेट काय काय असतील ते लिहूयात. सबसेट इथे लिहितोय मी. पहिला सबसेट असेल फाय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा सबसेट असेल सिंगलटन 1, त्याच्यानंतर सिंगलटन 2 आणि त्याच्यानंतर असेल 1,2. म्हणजे एकूण सबसेट किती असतील 4. म्हणजे या ठिकाणी काय आलं, नंबर ऑफ C इज इक्वल टू 2 असेल, तर नंबर ऑफ सबसेट्स किती असतील. देअरफॉर टोटल नंबर ऑफ सबसेट इज 2^2 इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा सीमध्ये एकूण एलिमेंट संख्या 1 2 3 असेल, तर या ठिकाणी एकूण सबसेटची संख्या काय येते पहा. सर्वात अगोदर फाय ॲज इट इज, सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 3, नेक्स्ट असेल 1 2, नेक्स्ट असेल 1 3, नेक्स्ट असेल 2 3 आणि त्याच्यानंतर सी ॲज इट इज. एकूण एलिमेंट 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जर समजा नंबर ऑफ सी सेटमध्ये एकूण 3 एलिमेंट्स असतील, तर नंबर ऑफ
सबसेट्स ऑफ सी इज इक्वल टू 2⁻³ इज इक्वल टू 8. म्हणजे इन जनरल आपण फॉर्म्युला सांगू शकतो, जर समजा नंबर ऑफ ए मध्ये n एलिमेंट्स असतील तर नंबर ऑफ सबसेट्स इज इक्वल टू 2⁻n असतील. म्हणजे एकूण याचे जे सबसेट्स आहेत त्यांची संख्या एकूण असेल टोटल सबसेट्स ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू 2⁻, याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 6, म्हणजे 2⁻6 इतके सारे एलिमेंट्स याच्यामध्ये असतील. म्हणजे एकूण व्हॅल्यू होते 64. थोडक्यात आपण सांगू शकतो जर एखाद्या सेटमध्ये किंवा एखाद्या सेटमध्ये n एलिमेंट्स असतील तर एकूण त्याचे सबसेट असतील 2⁻n. त्याच फॉर्मॅटमध्ये रिलेशनची डेफिनेशन काय आहे, सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्टमध्ये जितके काय एलिमेंट्स आहेत त्याच्यावरून आपण रिलेशन्स किती येतील हे सांगू शकतो. बघा आता याच्यामध्ये एकूण एलिमेंट्स आहेत. हा पहिला एलिमेंट आहे पहा, हा पहिला एलिमेंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. म्हणजे एकूण याच्यामध्ये 6 एलिमेंट्स आहेत. तर एकूण सबसेट किती असतील 2⁻6 असतील, म्हणजे 64. म्हणजे याचे एकूण 64 रिलेशन्स असतील. फक्त आपण सेट घेणार आहेत त्याच्यामध्ये रिलेशन्स शोधणार आहेत. आता याचे रिलेशन्स मी काय एक्झाम्पल घेतोय. समजा फर्स्ट घेतला R1 इज इक्वल टू, हे फर्स्ट रिलेशन घेतलंय मी. याच्यापैकी एक सबसेट बनवणार आहे. मी सबसेट बनवतोय A1 B1. ठीक आहे, रिलेशन आहे का चेक करायचं. हा याचा सबसेट असेल तर रिलेशन आहे. त्याच्यानंतर R2 घेतोय एम्प्टी. ठीक आहे, एम्प्टी सेट याचा सबसेट आहे म्हणजे हे पण रिलेशन झालं. त्याच्यानंतर R3 घेतोय मी A1 A2, हे पण याचा सबसेट आहे म्हणजेच हे पण काय झालं रिलेशन झालं. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन आहे, याच्यामध्ये जास्त काय डोकं लावायची गरज नाही. रिलेशन म्हणजे फक्त आणि फक्त याचा सबसेट असतो. तो सबसेट कसा आहे असेल, एलिमेंट आपण इकडे तिकडे घेतले तर सेटमध्ये ते चालतं, कारण एलिमेंटची पोझिशन आपण तिथं पाहत नाही. एलिमेंट एक्झिस्ट आहे की एक्झिस्ट नाही हे आपण पाहत असतो. म्हणून रिलेशन महत्त्वाचं आहे, कारण रिलेशन शिकल्यावरच आपण फंक्शन पाहणार आहे. याच्यानंतर आपण पाहूयात डेफिनेशन ऑफ फंक्शन. याच्यानंतर आपण फंक्शन पाहूयात. फंक्शन, ठीक आहे, फंक्शन हे रिलेशनच असतं, फक्त त्याच्यावर काही कंडिशन्स अप्लाय केल्या आणि काही कंडिशन जर फुलफिल झाल्या तर आपण त्याला काय म्हणणार फंक्शन म्हणणार. फंक्शनची डेफिनेशन लिहितोय. फंक्शन इज अ रिलेशन such that every element in domain have unique image in codomain. इथं 2-3 शब्द नवीन आहेत पहा. कोडोमेन, त्याच्यानंतर डोमेन. ठीक आहे, डोमेन का आहे ते पाहूत आपण. सपोज एक ए आणि बी असे 2 सेट्स आहेत. ए मध्ये काही एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये काही एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्स मी पिक्टोरियल लिहितोय. इथं आहे ए बी सी आणि इथं आहे 1 2. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर फंक्शन आपण या टाईपमध्ये डिफाईन करत असू, फंक्शन ए टू बी, हे फंक्शन डिफाईन कसं होतं आपण पुढं पाहूयात. फंक्शन जर या टाईपमध्ये डिफाईन होत असेल फंक्शन फ्रॉम ए टू बी, तर या एच्या सेटला आपण म्हणतो डोमेन सेट आणि बीला म्हणणार आपण कोडोमेन. म्हणजे फंक्शन डिफाईन केलेलं आहे 2 सेटवर, ए आणि बी या 2 सेटवर. ठीक आहे, या फंक्शनमध्ये पहिल्या ज्या सेट दिलेला आहे त्याला म्हणणार आपण डोमेन आणि सेकंड सेट आहे त्याला काय म्हणणार आपण कोडोमेन म्हणणार. आता इथे डेफिनेशन व्यवस्थित पाहिजे. फंक्शन इज अ रिलेशन सच दॅट एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅव युनिक इमेज इन कोडोमेन. मिनिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये सारा मिनिंग आहे, याच्यामध्ये सारी डेफिनेशन आपण समजू शकतो. एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅव युनिक इमेज इन कोडोमेन, म्हणजे डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला इकडं युनिक इमेज पाहिजे. बघूत आपण. रिलेशन फंक्शन म्हणजे रिलेशनच असतं. असं रिलेशन असतं ज्याच्यामध्ये डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इकडं युनिक इमेज पाहिजे. आता मी काही एक्झाम्पल्स लिहितोय. ए आहे आपल्याकडं, बी आहे. रिलेशन R1 घेतो,
R2 लिहितोय, R3, R4, R5. याच्यामध्ये लिहिलं आहे A1, A2. याच्यामध्ये लिहितो A1, B1, C1. याच्यामध्ये लिहितोय B1. त्याच्यानंतर इथं लिहितोय C1, C2. आणि इथं लिहितोय A1, B2, C1, C2. हे रिलेशन्स आहेत, कारण हे सारे A क्रॉस Bचे सबसेट्स आहेत. आता याच्यामध्ये असे कोणते रिलेशन्स आहेत जे रिलेशन्स फंक्शन होऊ शकतील, आपण डेफिनेशनकडे पाहणार आहेत आणि कोणतं रिलेशन फंक्शन होणार आहे ते पाहूयात. सर्वात अगोदर डेफिनेशन पाहूत. फंक्शन इज अ रिलेशन. हे सारे रिलेशन आहेत, परंतु फंक्शन हे रिलेशन कधी होईल? सच दॅट एव्हरी एलिमेंट इन डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला युनिक इमेज पाहिजे. कशामध्ये? कोडोमेनमध्ये. बघूत आपण हे रिलेशन इथं पिक्टोरियल दाखवूयात आपण. R1, A1, A2 हे आपण असं घेऊ शकतो, A1, A2. ठीक आहे. आता डेफिनेशनकडे जाऊयात. डेफिनेशन काय सांगते? फंक्शन म्हणजे असं रिलेशन आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला, एव्हरी एलिमेंट इन डोमेनमधल्या प्रत्येकाला इमेज पाहिजे. आता याच्यामध्ये प्रत्येकाला इमेज आहे का? नाही. इथं इमेज कोणाला आहे? फक्त एला आहे. म्हणजे याच्यामधल्या प्रत्येकाला इमेज पाहिजे. याच्यामध्ये फक्त दिलेलं, या रिलेशनमध्ये दिलं आहे कोणाला? ए या एलिमेंटला इमेज दिली, आणि ती इमेज पण कशी पाहिजे? युनिक पाहिजे. इथं युनिक आहे का? नाही. याची इमेज दोन आहेत पा. A1 कडे पण जातो आणि A2 कडे पण जातोय. म्हणजे इथं दोन्ही डेफिनेशन, एव्हरी एलिमेंट इन डोमेन हे पण नाही आणि युनिक इमेज पण नाही. म्हणजे हे रिलेशन फंक्शन होणार नाही. ठीक आहे. सर्वात अगोदर डेफिनेशन पाहिजे. प्रत्येकाला, डोमेनमधल्या प्रत्येकाला इकडे इमेज पाहिजे. तसं असेल तर आपण इकडे युनिककडे जाऊयात, आणि नसेलच तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो हे रिलेशन फंक्शन नाही. त्याच्यानंतर सेकंड पाहूयात. A1, B1, C1. A1, B1 आणि C1 हे रिलेशन फंक्शन आहे का नाही ते पाहूयात. आता डेफिनेशनकडे जाऊयात. एव्हरी एलिमेंट इन डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला युनिक इमेज इन कोडोमेन, युनिक इमेज पाहिजे. आहे का? बघू शकतो आपण. एची इमेज एकच आहे, 1 कडे जातोय. बीची इमेज पण एकच आहे आणि सीची इमेज पण एकच आहे. इथं 2-3 एलिमेंटच्या, म्हणजे डोमेनमधल्या 2-3 एलिमेंटची इमेज सेम असू शकते. फक्त एका एलिमेंटची इमेज 2 नसायला पाहिजे. ते आपण कुठं आहे का बघूयात. ठीक आहे. याच्यामधल्या प्रत्येक एलिमेंटला युनिक इमेज आहे, म्हणजे हे रिलेशन फंक्शन होईल. ठीक आहे. याच्यामध्ये जर समजा इथं मी असं घेतलं असतं C2, पण याच्यामध्ये C2 घेतलं असतं तर हे रिलेशन फंक्शन झालं असतं का? नसतं. कारण का? याच्यामध्ये Cच्या 2 इमेजेस आहेत, म्हणजे युनिक इमेज तिथं Cची होणार नाही. म्हणून जर हे असतं तर हे रिलेशन फंक्शन होत नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात B1. इथं फक्त Bची इमेज आहे. डेफिनेशन काय सांगते? प्रत्येकाला इमेज पाहिजे, हे रिलेशन फंक्शन होणार नाही. त्याच्यानंतर C1, C2 प्रत्येकाला तर इमेज नाही, म्हणजे तिथंच फंक्शन होणार नाही. आणि आणखीन जर पाहायचं असेल तर Cच्या 2 इमेजेस दिलेल्या आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? C1, C2 मध्ये Cच्या 2 इमेजेस आहेत, युनिक इमेज दिलेली नाही. जर समजा युनिक इमेज पण दिली असती तर देखील हे रिलेशन फंक्शन झालं नसतं. कारण का? इथं प्रत्येकाला आपल्याला इमेज शोधायची, इथं इमेज तशी भेटणार नाही. त्याच्यानंतर इथं पाहूयात A1, B2. बघूयात आपण. एला इमेज आहे, बीला आहे, सीला आहे. फक्त आणि फक्त सीच्या ज्या इमेजेस आहेत त्या 2 आहेत. म्हणजे इथं तर ही कंडिशन होल्ड होते, एव्हरी एलिमेंट इन डोमेन हॅव इमेज इन कोडोमेन. परंतु युनिक इमेज होत नाही, कारण सीच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस 2 आहेत, C1 आणि C2. परंतु A1, B2 आपण या टाईपमध्ये लिहू शकतो. परंतु हे रिलेशन फंक्शन होईल का? होणार नाही. कारण का? सीच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस एकूण 2 आहेत. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, असं रिलेशन ज्याच्यामध्ये डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला तर इमेज पाहिजे, प्रत्येक एलिमेंटला इमेज पाहिजे, परंतु ती इमेज युनिक पाहिजे, तेव्हाच त्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे? फंक्शन म्हणणार आहेत. आता आपण पिक्टोरियली न पाहता डायरेक्ट एक एक्झाम्पल सेट डिफाईन करू. इक्वल्स टू 1, 2, 3, 4 B इक्वल्स टू A, B, C. रिलेशन R1, 1A, 2B, 2C. त्याच्यानंतर R2 एक घेतलं रिलेशन 2A, 2B, 2C. त्याच्यानंतर R3 घेतला 1A,
1B 1C R4 1A 2B 3A 4C R5 घेऊयात 1A 1B 2A 2B. ठीक आहे. याच्यामध्ये काही रिलेशन्स लिहिलेत जे रिलेशन्स A क्रॉस Bचे सबसेट्स आहेत. आता याच्यामध्ये कोणतं रिलेशन फंक्शन आहे ते पाहूयात. सर्वात अगोदर डेफिनेशन आपली पहिल्या डेफिनेशनमधला पहिला पार्ट, एव्हरी एलिमेंट इन डोमेन, म्हणजे डोमेनमधल्या प्रत्येकाला इमेज पाहिजे. डोमेनमध्ये इतके सारे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 4च्या इमेजेस दिसल्या पाहिजेत. इथं 1 आहे 2 आहे 3 आणि 4 नाही, म्हणजे हे रिलेशन फंक्शन होणार नाही, कारण 3 आणि 4ला इथं इमेज दिलेली नाही. त्याच्यानंतर इथं 2 2 2 1 3 आणि 4ची इमेज नाही, म्हणजे याच्यामध्ये डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज नाही. 1 1 1 याच्यामध्ये पण सेम प्रॉब्लेम असेल, एव्हरी एलिमेंट इन डोमेन डज नॉट हॅव इमेज इन कोडोमेन. त्याच्यानंतर इथं बघूयात 1 2 3 4 प्रत्येकाला इमेज आहे. आता चेक करायचं आपल्याला सेकंड पार्ट, ती इमेज कशी पाहिजे, युनिक पाहिजे. बघूयात 1A 2B 3A आणि 4C, म्हणजे 1ची इमेज युनिक आहे, 2ची इमेज पण युनिक आहे, 3ची इमेज पण युनिक आहे आणि 4ची इमेज पण युनिक आहे. इथं जर समजा 4A वगैरे दिलं असतं तर 4च्या 2 इमेजेस झाल्या असत्या, पहिली इमेज C झाली असते, दुसरी इमेज A झाली असती. परंतु असं काही नाही, म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की R4 हे काय आहे, फंक्शन आहे. त्याच्यानंतर R5 प्रत्येकाची इमेज युनिक पाहिजे, परंतु इथं आपल्याला दिसतंय 1ची जी इमेज आहे ती A पण आहे आणि 1ची इमेज काय आहे, B पण आहे, म्हणजे हे रिलेशन फंक्शन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे आपण रिलेशन फंक्शन असण्याच्या कंडिशन पाहिल्यात बाय युझिंग डेफिनेशन ऑफ फंक्शन. असं रिलेशन ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला, डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज पाहिजे आणि ती इमेज कशी पाहिजे, युनिक इमेज पाहिजे, तेव्हाच त्या रिलेशन आपण काय म्हणणार आहेत, फंक्शन म्हणणार आहेत. आता फंक्शन नेमकं कोणत्या प्रकारे आपण डिफाईन करू शकतो ते पाहूयात. सपोज एक फंक्शन आपण डिफाईन करूयात इथंच, फंक्शन f फ्रॉम नॅचरल नंबर टू, फंक्शन f फ्रॉम नॅचरल नंबर टू होल नंबर, नॅचरल नंबर टू होल नंबर. आणि इतकंच फंक्शन नाही, पण डिफाईन करावं लागेल फंक्शन याच्यामधले जे नंबर्स आहेत ते नंबर्स कसे चेंज होतात ते डिफाईन करावं लागेल. f ऑफ x सच दॅट f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर, सच दॅट f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर. आता हे आणि हे दोन्ही सारखेच आहेत. इथं फक्त डोमेन आणि कोडोमेनमधले जे रिलेशन्स आहेत ते या टाईपमध्ये लिहिलेत. इथं फक्त f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे हे फंक्शन आपण या टाईपमध्ये लिहू शकतो. पहा, फंक्शन f इज इक्वल टू, आता जर समजा नॅचरल नंबरमधला 1 घेतला तर 1चा स्क्वेअर आपण पुढे लिहिणार आहे, जो की होल नंबरमधला असेल 1 1. त्याच्यानंतर जर समजा 2 घेतलं तर काय असेल 2 4, 3 घेतलं तर काय असेल 9, 4 घेतलं तर असेल 16. या टाईपमध्ये हे फंक्शन आपण लिहू शकतो. याच्यामध्ये डोमेनमधल्या प्रत्येकाला युनिक इमेज येते, असं कोणता एलिमेंट नाही ज्याचे स्क्वेअर केल्यानंतर 2 2 स्क्वेअर येतील. ठीक आहे. म्हणजे नॅचरल नंबरमधल्या प्रत्येकाला इमेज आहे आणि ती इमेज कशी आहे, युनिक इमेज आहे, म्हणजे हे फंक्शन आपण या फॉर्मॅटमध्ये डिफाईन करू शकतो. ठीक आहे. किंवा एक पिक्टोरियली पण आपण असं पाहू शकतो. पहा, सपोज हे फंक्शन आपण डिफाईन केलं आहे, नॅचरल नंबरचा सेट आहे आणि हा होल नंबरचा सेट आहे आणि हे फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे एक मशीन सपोज करायचं आपण, जसं आपण ज्यूस काढतो. सपोज इथं काही फ्रूट्स आहेत, इथं आहे आपलं मिक्सर आणि इथं आहे ज्यूस. मिक्सर असं असेल आणि इथं घेतलं ज्यूस. ठीक आहे. हे फंक्शन झालं, हा आपला डोमेन झाला आणि हे कोडोमेन झालं. जेव्हा आपण हे याच्यामध्ये टाकतो, मिक्सरमध्ये मिक्स करतो, तेव्हा तयार काय होत असतं, ज्यूस तयार होत असतं. म्हणजे हे जे मिक्सर आहे ते मशीन असते, आपलं फंक्शन त्याच टाईपमध्ये फंक्शन वर्क करतं. पहा, फंक्शन म्हणजे एक मशीन आहे. नॅचरल नंबरमधला कोणता एक नंबर उचलायचा आहे, या मशीनमध्ये ठेवायचा आहे, इकडे येणारा नंबर काय होतो, त्याचा स्क्वेअर होतो. म्हणजे जेव्हा मी 1 घेतो, 1 मशीनमध्ये ठेवला आणि 1चा काय झाला, स्क्वेअर, तो झाला 1. त्याच्यानंतर 2 घेतला, 2चा काय होईल, 4 होईल. नंतर 3 घेतला, 3चा स्क्वेअर काय होईल, 9 होईल. नंतर 4चा स्क्वेअर काय होईल, 16. या टाईपमध्ये हे चालत राहील. ठीक आहे. आता याच्यामध्ये डोमेन काय आहे, कोडोमेन काय आहे आणि रेंज काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहू शकतो. डोमेन सेट तुम्हाला माहीत आहे. पहा, डोमेन सेट म्हणजे काय, जो फर्स्ट एलिमेंट असतो फंक्शनमधला, रिलेशनमधला, त्याला आपण म्हणणार डोमेन सेट. म्हणजे हा जो फर्स्ट एलिमेंट आहे त्या साऱ्यांचा जर सेट बनवला तर तो असतो आपला डोमेन सेट. डोमेन सेट आपला कोणता आहे, नॅचरल नंबरचा सेट. त्याच्यानंतर कोडोमेन सेट म्हणजे कोणता असेल,
सेट ऑफ ऑल होल नंबर्स. होल नंबर्समध्ये 0 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. सारे नंबर्स होल नंबरमध्ये आहेत. म्हणजे डोमेन सेट नॅचरल नंबर असेल, कोडोमेन सेट होल नंबर असेल. आणि रेंज सेट म्हणजे काय? रेंज सेट म्हणजे असे एलिमेंट्स कोडोमेनमधले ज्यांना इकडं प्रीइमेज आहे डोमेनमध्ये. ठीक आहे, म्हणजे कोडोमेनमध्ये असे जे एलिमेंट्स आहेत ज्यांची इकडे प्रीइमेज आहेत त्या साऱ्या एलिमेंटचा सेट म्हणजे असेल रेंज सेट. इथं रेंज सेट आपण काय लिहू शकतो बघा, रेंज सेट इज इक्वल टू, आता कोडोमेनमध्ये असे एलिमेंट्स मला सांगा ज्यांची इकडे प्रीइमेज आहे. 0ची इकडे प्रीइमेज नाही, 1ची इकडे प्रीइमेज आहे म्हणजे याच्यामध्ये 1 आलं, 2ची आणि 3ची इकडे प्रीइमेज नाही, 4ची आहे, त्याच्यानंतर 9 असेल, 16 असेल, 25 असेल. या साऱ्या एलिमेंटच्या सेटला आपण काय म्हणणार? रेंज सेट म्हणणार. म्हणजे डोमेन म्हणजे सर्वात पहिला जो सेट असेल ज्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स घ्यायलो होतो त्या सेटला आपण म्हणणार डोमेन सेट. त्याच्यानंतर कोडोमेन सेट म्हणजे सेकंड सेट असेल जो की आपण N2 होल नंबर घेतलेला आहे, याच्यामध्ये होल नंबरचा जो सेट असेल तो सेट म्हणजे आपला असेल कोडोमेन. आणि रेंज सेट काय असेल? रेंज सेट म्हणजे कोडोमेनमधल्या अशा एलिमेंटचा सेट असेल ज्यांना इकडं डोमेनमध्ये प्री इमेज आहे, त्याला आपण काय म्हणणार? रेंज सेट म्हणणार. ठीक आहे, तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. डोमेन काय, कोडोमेन काय आणि रेंज सेट काय. याच्यानंतर आपण शिकूयात नंबर सिस्टीम, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स जे आपण यांनी दाखवत असतो. ठीक आहे, नॅचरल नंबर सिस्टीम आपल्याला माहीत आहे. पहा, द सेट ऑफ ऑल काउंटिंग नंबर्स, त्यालाच आपण काउंटिंग नंबर्स म्हणतो. नॅचरल नंबर आपण या फॉर्मॅटमध्ये लिहितो. नॅचरल नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4 5 डॉट डॉट डॉट. इन्फायनाईट नंबर आहेत. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे. पहा, प्रत्येक एलिमेंटला सक्सेसर आहे. याच्या सक्सेसरचा मिनिंग काय आहे? कोणताही एलिमेंट घ्या, त्याच्या पुढला एलिमेंट आपण सांगू शकतो, त्याच्या पुढला एलिमेंट कोणता आहे तो एलिमेंट आपण शोधू शकतो, सांगू शकतो. म्हणून त्या नंबर सिस्टीमला आपण म्हणणार नॅचरल नंबर सिस्टीम. याच्यामध्ये सर्वात पहिला जो आहे 1 हा कोणाचाही सक्सेसर नाही, म्हणजे याच्या अगोदर कोणता एलिमेंट नाही. म्हणजे एकमेव एलिमेंट असा आहे 1 जो की कोणाचाही सक्सेसर नाही. परंतु बाकी कोणते एलिमेंट जर घेतले, समजा मी 100 घेतला तर 100 हा एलिमेंट 99चा सक्सेसर आहे आणि 100चा सक्सेसर असेल 101 जो की आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर होल नंबर्स. होल नंबर्स, होल नंबर्स आपण W ने दाखवतो. होल नंबर्स इज इक्वल टू नॅचरल नंबर युनियन सिंगलटन 0. म्हणजे नॅचरल नंबरमध्ये जर समजा 0 एलिमेंट ॲड केला तर येणारा जो सेट आहे तो होतो होल नंबर, सेट ऑफ ऑल होल नंबर्स जे दाखवतो आपण 0 1 2 डॉट डॉट डॉटने. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण घेतो सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्स त्यालाच आपण झेड पण लिहित असतो. सेट ऑफ इंटिजर्समध्ये या टाईपचे एलिमेंट्स असतील 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला सक्सेसर आहे, प्रत्येक एलिमेंटला सक्सेसर आहे, परंतु एक एलिमेंट असा आहे जो कोणाचाही सक्सेसर नाही. 1 हा एलिमेंट असा आहे जो कोणाचाही सक्सेसर नाही. इथं प्रत्येक एलिमेंटला सक्सेसर आहे. 0ला सक्सेसर आहे 1, 1ला आहे 2, 2ला आहे 3, परंतु इथं पण एक एलिमेंट असा आहे जो कोणाचाही सक्सेसर नाही, तो एलिमेंट आहे 0. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण प्रत्येक एलिमेंटला सक्सेसर आहे आणि याच्यामध्ये असं कोणता एलिमेंट नाही जो कोणाचाही सक्सेसर नाही असा. म्हणजे कोणता एलिमेंट घेतला, समजा -2 घेतला तर -2 हा -3चा सक्सेसर होतो. ठीक आहे, म्हणजे सर्वात अगोदर आपण घेतला नॅचरल नंबरचा सेट, त्याच्यानंतर होल नंबरचा सेट, त्याच्यानंतर सेट ऑफ इंटिजर्स, याच्यानंतर येतं सेट ऑफ रॅशनल्स. रॅशनल नंबर असतील या टाईपमध्ये P/Q फॉर्मॅटमध्ये, ज्याच्यामध्ये P आणि Q दोन्ही पण झेडचे एलिमेंट्स असतील आणि Qची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल. सेट ऑफ रॅशनल नंबर्स हे P/Qच्या फॉर्मॅटमध्ये असतील आणि P आणि Q दोन्हीही झेडमधले असतील आणि Qची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल. जर Qची किंमत 0 आली तर हे नॉट डिफाईन्ड फॉर्मॅटमध्ये जाईल. त्याच्यानंतर असेल Q कॉम्प्लिमेंट म्हणजे सेट ऑफ इरॅशनल नंबर्स. सेट ऑफ इरॅशनल नंबर्स म्हणजे असेल सेट ऑफ रिअल नंबर्स मायनस Q. सेट ऑफ रिअल नंबर्स मायनस Q म्हणजे जे रिअल नंबर्स रॅशनल नंबर्स नाहीत त्यांना आपण काय म्हणणार आहेत? सेट ऑफ इरॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल √2 असेल, त्याच्यानंतर असेल √5,
त्याच्यानंतर असेल पाय ई, या टाईपचे जे काही नंबर्स आहेत ते सारे नंबर्स असेल इरॅशनल नंबर्स. आणि इरॅशनल नंबर रॅशनल नंबरपेक्षा जास्त आहेत हे पण लक्षात ठेवा. म्हणजे रॅशनल नंबर जितके आहेत त्याच्यापेक्षा जास्त इरॅशनल नंबर आपण सांगू शकतो. फक्त इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबरमधला बेसिक फरक लक्षात घ्या. याच्यामध्ये इरॅशनल नंबरची जी किंमत आहे ती किंमत आपण कधीही शेवटपर्यंत ॲक्युरेट काढू शकत नाहीत. आपण इरॅशनल नंबरची किंमत नेहमी ॲक्युरेट घेत असतो, ॲप्रॉक्सिमेट घेत असतो. परंतु रॅशनल नंबरची किंमत इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामध्ये रिकरिंग फॉर्मॅट असतो, याच्यामध्ये रिकरिंग फॉर्मॅट पण येत नाही. आता त्याच्यानंतर पाहूयात आपण सेट ऑफ रिअल्स. सेट ऑफ रिअल्स रिअल नंबर सिस्टीम असेल क्यू युनियन क्यू कॉम्प्लिमेंट. म्हणजे जितके काय रॅशनल्स आहेत इरॅशनल्स आहेत त्या साऱ्यांचं जे युनियन केलेलं आहे ते सारं युनियन आपण सेट ऑफ रिअलमध्ये घेत असतो. आता याच्यामध्ये सक्सेसर आहे की नाही ते पाहूया. त्याच्यामध्ये सक्सेसर असेल का, म्हणजे इथं मी कोणताही एक एलिमेंट घेतला, समजा 1/2 हा इरॅशनल नंबर घेतला, तर याच्यामध्ये आपण याच्या पुढला इरॅशनल नंबर कधीही सांगू शकत नाहीत. म्हणजे याचा सक्सेसर आपण सांगू शकत नाहीत. सेम याच्यामध्ये पण इरॅशनल नंबरमध्ये पण आपण त्याचा सक्सेसर सांगू शकत नाहीत. आणि जर याच्यामध्येच आपण सक्सेसर सांगू शकत नसेल तर तो सक्सेसर रिअल नंबरमध्ये पण आपल्याला सांगता येत नाही. हे सारं बेसिक नंबर सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण पाहिले सर्वात अगोदर सेट ऑफ नॅचरल नंबर आला, त्याच्यानंतर याच्यामध्ये 0 ॲड केला की तयार काय होतो, सेट ऑफ होल नंबर्स. त्याच्यानंतर सेट ऑफ इंटिजर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिजर झाल्याच्यानंतर हे आलं सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्समध्ये हे सारे एलिमेंट्स येतात, नॅचरल पण येतील, होल नंबर पण येतील, त्याच्यानंतर सेट ऑफ इंटिजर पण येतील. हे सारे रॅशनल नंबर्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इकडे घेऊयात सेट ऑफ इरॅशनल नंबर्स क्यू कॉम्प्लिमेंट, ठीक. आणि याचं जे युनियन आहे ते युनियन म्हणजे असेल सेट ऑफ रिअल नंबर्स, ठीक आहे. म्हणजे कोणाचा सबसेट आहे आपण याच्यावरून पाहू शकतो. पहा, हा आहे क्यू आणि हा जो भाग आहे बाकीचा राहिलेला त्याला आपण म्हणणार क्यू कॉम्प्लिमेंट. असं सेट घ्यायची गरज नाही. हा जो बाहेरचा भाग आहे हा बाहेरचा भाग असेल क्यू कॉम्प्लिमेंट. म्हणजे जे नंबर्स क्यू मधले नाहीत, रॅशनल नाहीत, ते असतील इरॅशनल नंबर्स. आणि त्याच्यानंतर आणखीन एक नंबर सिस्टीम आहे पहा, जी असते कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. म्हणजे हा जो बोर्ड आहे तो आपण म्हणूयात कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. म्हणजे जे नंबर्स रिअल पण नाहीत, कारण का मॅथमॅटिक्समध्ये बेसिक कन्सेप्ट पहा, एव्हरी इक्वेशन हॅज अ सोल्युशन. परंतु या टाईपचे जे इक्वेशन्स आहेत x² + 1 = 0, या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे असा एलिमेंट आपण असा रिअल नंबर सांगू शकत नाही ज्याचा स्क्वेअर केला आणि 1 ॲड केल्यानंतर 0 येतं. म्हणजे असा रिअल नंबर आपण सांगू शकत नाहीत. तेव्हा आपण या कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीमकडे जात असतो, ठीक आहे. म्हणजे ही कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम सर्वात मोठी नंबर सिस्टीम आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असेल रिअल नंबर सिस्टीम, त्याच्यानंतर इरॅशनल्स, रॅशनल्स, सेट ऑफ इंटिजर्स, सेट ऑफ होल नंबर्स आणि सेट ऑफ नॅचरल नंबर्स. हे सारे नंबर सिस्टीम तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर आपण फील्ड स्ट्रक्चर पाहूयात.